या अगोदरच्या भागामध्ये आपण मनपाचे प्रश्न आणि उत्तर जे आहेत ते बघितले आहेत. त्याचा उर्वरित भाग जो आहे तो आपण आता कंटिन्यू करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. प्रश्न काय आहे तो बघा. 0 मैल हे ठिकाण कोठे आहे? पर्याय बघा, पुणे, नागपूर, अकोला, हैदराबाद. तर या प्रश्नाचं उत्तर काय येतं? ऑप्शन 2 नागपूर. नागपूर या ठिकाणी 0 मैलचं हे जे ठिकाण आहे ते आहे. पुढचा प्रश्न काय आहे तो बघा. भारतामध्ये सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत? पर्याय बघा 6, 7, 8, 9. तर या क्वेश्चनचा आन्सर काय येतं? तर या क्वेश्चनचा आन्सर येतं पर्याय 3, 8 असं. भारतामध्ये सध्या 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. डिवाइन लाईफ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? पर्याय आहेत अरविंद घोष, स्वामी दयानंद, डॉक्टर भाऊ लाड, रमाबाई रानडे. तर या क्वेश्चनचा आन्सर काय येतं बघा. या क्वेश्चनचा आन्सर येतं पर्याय 1, अरविंद घोष हे जे आहेत ते डिवाइन लाईफचे आत्मचरित्र त्यांचं होतं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रार्थना समाजाची स्थापना कोठे केली गेली? पर्याय बघा पुणे, नागपूर, मुंबई, हैदराबाद. तर या क्वेश्चनचा आन्सर येतं पर्याय 1, पुणे या ठिकाणी. जळगाव जिल्ह्यामध्ये कोणत्या फळाचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणामध्ये होते? द्राक्षे, स्ट्रॉबेरी, बोर, केळी. तर या क्वेश्चनचा आन्सर येतं पर्याय 4, केळी असं. तर केळी हे जे आहे ते जळगाव जिल्ह्यामध्ये केळीचं जे फळ आहे तर त्याचं उत्पादन जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती होतं. हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे? गोदावरी, भागीरथी, हुबळी, महानदी. तर या क्वेश्चनचा आन्सर येतं पर्याय 4, महानदी असं. हिराकुंड धरण हे जे आहे ते महानदी नदीवर आहे. तर इथे लक्षात ठेवा. ग्रामगीता कोणी लिहिली आहे? पर्याय बघा दादोबा तरखडकर, लोकहितवादी. इथे थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे, तिथे प्रिंट केलेला नाही आहे. लोकहितवादी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नामदेव. तर बघा या प्रश्नाचं उत्तर काय येतं? तर प्रश्न 3, पर्याय 3, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता जी आहे ती लिहिलेली आहे. तर इथे लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. समाजसुधारकाने उक्तीप्रमाणे कृती करून पहिला विधवा विवाह केला. पर्याय बघा विष्णुशास्त्री पंडित, रधो कर्वे, कृष्णशास्त्री चिपळूणकर, डॉक्टर राघव भांडारकर. तर या क्वेश्चनचा आन्सर काय येतं? तर याचं उत्तर येतं पर्याय 3, कृष्णशास्त्री चिपळूणकर असं. महाराष्ट्राचे मार्टिन लूथर म्हणून कोणास ओळखले जाते? पर्याय बघा कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, शाहू महाराज, वीरा शिंदे. तर या क्वेश्चनचा आन्सर येतो ऑप्शन पर्याय 2, महात्मा फुले हे जे होते ते त्यांना मार्टिन लूथर म्हणून ओळखलं जातं. (3001 ते 4500) या लोकसंख्येसाठी ग्रामपंचायतीची सदस्य संख्या
डॅश डॅश एवढी असते. पर्याय बघा 11, 13, 15, 17. तर या क्वेश्चनचं आन्सर येतं पर्याय 1 11 असं. 3001 ते 4500 या लोकसंख्येसाठी ग्रामपंचायतीची सदस्य संख्या 11 एवढी असते. पुढचा प्रश्न बघा. जिल्हा परिषदेचे प्रमुख अधिकारी डॅश डॅश हा असतो. ऑप्शन्स आहेत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त, वरील सर्व. तर या क्वेश्चनचा आन्सर येतं ऑप्शन 2. मुख्य कार्यकारी हे जे असतात ते जिल्हा परिषदेचे प्रमुख अधिकारी असतात. पुढचा प्रश्न बघा. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर या क्वेश्चनसाठी पर्याय बघा राष्ट्रपती, महान्यायवादी, उपराष्ट्रपती, पंतप्रधान. तर या क्वेश्चनचा आन्सर येतं पर्याय 3 उपराष्ट्रपती हे जे होत आहेत ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. लोकसभेचा कार्यकाळ डॅश डॅश वर्ष असतो. पर्याय आहेत 5 वर्ष, 6 वर्ष, स्थायी, वरील सर्व. तर या क्वेश्चनचा आन्सर येतं पर्याय 1 5 वर्ष. पुढचा प्रश्न काय आहे तो बघा. महाराष्ट्र विधानसभेची सभासद संख्या डॅश डॅश आहे. पर्याय बघा 78, 238, 288, 545. तर या क्वेश्चनचा आन्सर येतं पर्याय 3 288 ही विधानसभेची सभासद संख्या आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न काय आहे तो बघा. अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? कार्ल मार्क्स, ॲडम स्मिथ, थॉमस माल्स, जे.एम. केनर्स. तर या क्वेश्चनचा आन्सर येतं पर्याय 2 ॲडम स्मिथ हे जे आहेत ते अर्थशास्त्राचे जनक आहेत. पुढचा प्रश्न बघा. शून्याधिधारित अंदाजपत्रकाचे जनक कोणाला म्हटलं जातं? पर्याय आहेत डॉक्टर ब्रह्मानंद, पीटर पिहर, शंकरराव चव्हाण, डॉक्टर धनंजय गाडगीळ. तर या क्वेश्चनचा आन्सर येतं पर्याय 2 पीटर पिहर असं. पुढचा प्रश्न बघा. वेगबुल ही संकल्पना खालीलपैकी डॅश डॅश क्षेत्राशी संबंधित आहे. पर्याय आहेत औद्योगिक आंदोलन, शेअर बाजार, बँकिंग क्षेत्र, पशुपालन. तर या क्वेश्चनचा आन्सर येतं पर्याय 2 शेअर बाजार. तर वेगबुल ही जी संकल्पना आहे ती शेअर बाजार जो आहे तर त्याच्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न बघा. आदिवासी समाजाने पर्यावरणासाठी केलेले आंदोलन डॅश डॅश होय. सर्वोदय आंदोलन, रास्ता रोको आंदोलन, शेतकऱ्यांचं आंदोलन, चिपको आंदोलन. तर या क्वेश्चनचा आन्सर येतं ऑप्शन 4 चिपको आंदोलन हे जे आहे ते आदिवासी समाजानं पर्यावरणासाठी केलेलं आंदोलन आहे. तर हे लक्षात ठेवा. हा प्रश्न बऱ्याच वेळा पेपरला विचारला गेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. औद्योगिक क्रांती प्रथम कोठे झाली? ऑप्शन्स बघा फ्रान्स, जर्मनी, रशिया, इंग्लंड. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येतं तर पर्याय 4 इंग्लंड या ठिकाणी औद्योगिक क्रांती जी आहे ती झालेली आहे. औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये प्रथम झाली होती. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. अन्नधान्याच्या उत्पादनापैकी कशाचे उत्पादन भारतात अधिक होते? तर या क्वेश्चनचा आन्सर काय येतं बघा गहू, ज्वारी, मका, भात. तर या क्वेश्चनचा आन्सर येतं पर्याय क्रमांक 4 भात. अन्नधान्याच्या उत्पादनापैकी भाताचं जे उत्पादन आहे ते भारतामध्ये अधिक होतं. प्रश्न पुढचा जो आहे तो बघा काय आहे. 17व्या लोकसभेमध्ये एकूण किती महिला खासदार निवडून आल्या आहेत?
पर्याय बघा 52, 63, 78, 83. तर या क्वेश्चनचा आन्सर येतं पर्याय 3, 78 असं. 17व्या लोकसभेमध्ये एकूण 78 महिला खासदार निवडून आल्या आहेत. पुढचा प्रश्न बघा. डॅश डॅश सरकारनं संसदेमध्ये 30 मे 2020 रोजी सीमाविषयक घटना दुरुस्ती विधेयक संसदेत मांडले होते. तर त्यासाठीचे पर्याय बघा चीन, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश. तर या क्वेश्चनचा आन्सर येतं पर्याय 2, नेपाळ सरकारने संसदेमध्ये 30 मे 2020 रोजी सीमाविषयक घटना दुरुस्ती विधेयक संसदेमध्ये मांडले होते. पुढचा प्रश्न काय आहे तो बघा. डॅश डॅश हा दिवस जगभरामध्ये कडधान्य दिन म्हणून साजरा केला जातो. तर त्याचे पर्याय आहेत 8 फेब्रुवारी, 9 फेब्रुवारी, 10 फेब्रुवारी, 11 फेब्रुवारी. तर या प्रश्नाचं उत्तर काय येतं तर याचं उत्तर येतं पर्याय 3, 10 फेब्रुवारी असं. प्रश्न पुढचा बघा काय आहे तो. निवडणुकीमध्ये फेशियल रेग्रेशनचा वापर करणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलं. पर्याय आहेत महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक. तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय 2, तेलंगणा असं. तर हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. स्मोक टॉवर काय आहे. कुत्र्याला झालेला आजार ओळखणं, माणसाला झालेला आजार ओळखणं, बाहेरची अशुद्ध हवा आत घेऊन शुद्ध हवा बाहेर सोडणारी कृत्रिम यंत्रणा, यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय 3, बाहेरची अशुद्ध हवा आत घेऊन शुद्ध हवा बाहेर सोडणारी कृत्रिम यंत्रणा. तर इथे लक्षात ठेवा. बघा आपण मनपाची जी एक्झाम होणार आहे आपली 2 महिन्यानंतर त्याच्यासाठी ऑनलाईन बॅच ओ अकॅडमी पुणेनी सुरू केलेली आहे. ती जर तुम्हाला हवी असेल तर प्ले स्टोअरला जाऊन ओ अकॅडमीचं ॲप विकत घेऊन तुम्ही ही बॅच ॲक्टिवेट करू शकता. ज्याच्यामध्ये तुम्हाला नोट्स, टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या मिळून जातील. तसेच त्या ठिकाणी रेकॉर्डेड लेक्चर्स पण तुम्हाला मिळतील. तुमच्या जर काही क्वेरीज असतील, तुमचे काही प्रश्न असतील की तुमच्या मनामध्ये काही शंका आहेत अभ्यासाशी संबंधित किंवा इतर कोणत्याही बाबतीत, तर तुम्ही आम्हाला 80 10 45 77 60 हा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्याच्यावरती फोन करू शकता. हा व्हॉट्सअप नंबर देखील आहे. तर त्याच्यावरती तुम्ही मेसेज जरी केला तरी तुम्हाला त्याचा रिप्लाय त्या ठिकाणी केला जाईल. तर बघा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चॅनलला लाईक करा, ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला. आणि जर तुमचे काही कमेंट असतील तर त्याही तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. आणि जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली तर ती तुमच्या मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा. थँक्यू.